गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सर्वजण? तर चला जाऊ खायला आणायला गाईला शेळ्यांना. मामा घरी नाही आहेत त्याच्यामुळं आणून टाकावं लागतं, नाही टाकतात त्यांचे ते. खायला काही लांब नाही आहे, काही इथंच आहे आणि घर आपलं इथं हे काही लांब नाही आहे. तर चला आता आपण इथलंच काढून टाकू. कसं मकवान आले बघा आमचं, कसं काय आले. आणि पाणी किती दिले त्याला? 2च पाणी दिलेत बरं का. एक सुरुवातीला मका टाकल्यावरती पाणी दिलं, पण तरी लगेच पाऊस आला नंतर ना. आणि नंतर मध्ये जरा गॅप पडला होता पावसाचा, त्याच्यामुळं एकदा दिलं, 2दा पाणी दिलं बघा. इकडं मका, इकडं बाग आहे आपली मस्त अशी. अजून काय छाटल्या नाही आहेत बरं का. आता 15 ऑगस्टपासून चालू होतात, पण आपली छटणी जरा उशिरा असते, आम्ही काय लवकर पकडत नाही. भीती वाटते गवतात. काय होतं पावसाळ्याची जरा निघतात वाळावाळा करत साप, त्याच्यामुळे जरा भीती वाटते. आता इथलंच कडचं काढून नेणार आहे मी मकवान. आणखीन कणसं वगैरे नाहीत आली बरं का ह्याला, पण आता गुरांना खायला नाही त्याच्यामुळं न्यावं लागतं काढून. चला काढूया आपण मकवान. आता मोबाईल काय ठेवाय पण यायचं नाही, धराय पण यायचं नाही, त्याच्यामुळं आता मी काढल्यावरतीच दाखवते तुम्हाला. तर हे बघा झालं काढून. काढायला नाही वेळ लागत, तरी विळा होता बरं का. कोयता सापडलाच नाही मला, कुठे ठेवलाय काय माहिती. आणि कोयत्याने पटपट येतं. हे करवती विळा आहे ना, तिने काय होतं घास वगैरे कापायला, मेथी घास, परत गवत कापण्यासाठी हा विळा खूप छान आहे. पण मकवान तोडायला काय होतं, कोयता असलं की कणा 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 तोडून होतं. तर आता तुम्ही म्हणजे एवढीच का घेऊन चालला, तर काय होतं मी काय जास्त उचलत नाही, वजं उचलत नाही. काय होतं ना, पोटात त्रास असल्यामुळे मी काय वजं उचलत नाही जास्त, तर एवढंच. आणि किती एक तर गाय आहे, म्हणजे कालवड आहे आणि 2 शेळ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय जास्त लागत नाही. ताजं ताजं निघून टाकायचं, एकदाच काय निघून टाकत नाही. तर चला टाकूया आपण शेळ्यांना खायला. गावरान गाई आहे बघा, एक पांढरी आहे गावरान गाई. चला टाकूया आपण शेळ्यांना. कोणाकोणाची तर गुरं आहेत, आमची तर खूप गुरं आहेत. आता हे मकवान जे आहे ना, तर हे मकवान आहे का नाही, आम्ही गुरंवाल्यांनाच देतो. आणि आता ह्यावेळेस काय करणार आहे, गाई आणणार आहे आम्ही आणखीन एक दुधासाठी. गावरान गाई आणणार आहे, बघितलेली आहे. आता बघू कधी आणतायत, तुम्हाला दाखवेन मी, व्हिडिओ टाकेला आणल्यावरती. त्याला एक सारा वगैरे काय लागेल ते ठेवायचं संपोस्तवर, आणि राहिलेलं ह्याचं मुरघास करायचं. आपली कुटी मशीन पण आहे, गव्हाण पण आहे, 2 गव्हाणी आहेत मोठ्या माझ्याकडे. म्हणजे शेळ्या होत्या ना आधी, खूप शेळ्या होत्या, 30-35 शेळ्या होत्या, पण मी सगळ्याच विकल्या, एक पण नाही ठेवली. आणि आता गाई आणणार आहे दुधासाठी. मुलांना दुधासाठी गाई पण लागते आहे ना, लहान लहान मुलं आहेत आता आहे तोपर्यंत खाऊन घेतात, दूध वगैरे पितात. परत मिस्टरांना पण लागतं दूध. एकदा शाळेत गेली, बाहेर कॉलेजला वगैरे हॉस्टेलला गेली की मग कुठलं दूध आणि काय. मग आता आहेत लहान लहान तोपर्यंत त्यांना खाऊ घालायचं. आणि गावरान गाईचं दूध खूप छान असतं. विकत घ्यायला आहे आमच्या इथं, मग साध्याच म्हणते, जर्शा आहेत. म्हशीचं पण जड असतं, चांगलं नसतं दूध. आणि जर्शा पण आहेत इथं, पण किती पण आहेत जर्शा, पण जर्शीचं दूधच आम्हाला पिऊ वाटत नाही, चवच लागत नाही. चहा तर नाही आम्ही पेत जास्त करून, पण खाण्यासाठी तरी लागतं दूध. तर ते नाही. आता इथंच आहे, राहण्याच्या पलीकडेच आहे, विकत आणायला पण नाही जमत. हे मकवान वगैरे पण तेच घेऊन जातात गुरवालेच, इथले जवळजवळचे. पण नको म्हणलं, आपल्याला गावरान गाईच आणायची. कसं आता आहे आपल्या मध्ये पाऊस वगैरे नव्हता, परत खायला पण काय नव्हतं गुरांना, पण आता झालंय मकवान वगैरे, मग आता आणायची गाई. एक मुरघास वगैरे करून ठेवलं का नाही खातात. आणि गावरान गायत ना अशा कडेने बांधलं तरी खातात. तर चला असू द्या. कोणाकोणाची तर आहेत गावरान गाया, आणि गावरान गाया गोमतरांना पण लागतात बरं का. एक आहे आमच्यात, आणखीन एक घ्यायची, गोमतराला वगैरे लागतात. तिथं आंब्याचं झाड उगवलेलं आहे.
किती पण आंब्याची झाडं उगवतात, पण आम्हाला आंबाच धारचे नाही. आमच्या इथं आंबेच येत नाहीत. आणि एवढे एवढे असे होतात की लगेच ते लागले सुकायला, जळायला चालूच होतात. ते कुया पडून आलेलं आहे बरं का, पण ते पण येत नाही नीट. चला, ऊन लागले चटकायला. तर बाय सर्वांना. कोणाकोणाची इथंच मकवान गया वगैरे आहेत कमेंट करून सांगा. तर बाय सर्वांना.